गोंदिया जिला परिषद के सामने सभी आरोग्य अभियान अंतर्गत महाराष्ट्र में करीब 35,000 कंट्राटी कर्मचारी होकर 14 मार्च 24 को शासन निर्णय अनुसार इन्हें नियमित करने हेतु ये बेमुद्दत आंदोलन किया गया, जिसमें शासन की लापरवाही से अभी तक विभिन्न मांगे पूर्ण नहीं करके कर्मचारियों पर भारी अन्याय किया। इस हेतु आज थाली बजाओ आंदोलन किया गया, जिसमें हजारों कर्मचारी, अधिकारी आदियों ने हिस्सा लेकर शासन के खिलाफ ताली बजाओ आंदोलन किया, जिसमें महिला वर्ग अपने बच्चों के साथ भारी संख्या में उपस्थित थी। सतीश पारधी की रिपोर्ट। जिल्हा परिषद गोंदियाच्या वतीनं धरणे आंदोलन, लेखनी बंद या सभा मंडपाला मी आज या विभागाचा सभापती असताना सुद्धा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आपल्या सभा मंडपाला भेट न देण्याबाबत पहिल्यांदा मी आपल्यासोबत क्षमा मागतो। याचं मागचं मोठं रिझन आहे, मी आताच तिथं बोलताना सामान्य माणसाला सेवा मिळाली पाहिजे, ही सेवा द्यायला माझा विभाग आज सक्षम नाही, ही पण मला खंत आहे। शासनाने 13 मार्च 2024 ला शासन निर्णय काढला, एनआरएचएम कर्मचाऱ्यांना आपण शासकीय सेवेत कसं सामावून घेता येईल, शासनाने आपल्या सामावून घेण्याबाबत जो शासन निर्णय काढला, एक मोठं धाडस आहे राज्य सरकारचं, परंतु त्यामागे लोकसभा, विधानसभा आणि कित्येक उलाढाली आल्या। कदाचित मी असं म्हणत नाही, उलाढाली आल्या माझं मत म्हणतो, यामुळे कदाचित याचं कुठं ना कुठं हा शासन निर्णय वर पहल करणं शासनाच्या लक्षात नसावं, परंतु जनसामान्य माणसाचं मूलभूत अधिकार करिता भांडण्याचं, आपल्या अधिकाराकरिता धरणे आंदोलन करणं हा मूलभूत अधिकार आहे। आणि या मूलभूत अधिकाराच्या तहत आपण शासनाने केलेली घोषणा याद करणं आणि त्यावर अंमलबजावणी करणं, याकरिता आपला धरणे आंदोलन हा मोलाची भूमिका ठरवेल। जनप्रतिनिधी प्रत्येक येतो आणि ही भावना सर्वांना वाटतो की आपल्या जिल्ह्यातील, आपल्या राज्यातील, आपल्या पंचायत समितीतील कर्मचाऱ्यांनी, गावातील कर्मचाऱ्याला वेळी मानधन मिळालं पाहिजे, ते संतुष्ट असले तर आम्ही संपूर्ण काम करण्यामध्ये सक्षम असतो, आणि ते दुखी तर आम्ही दुखी, आणि ही भावना करतो। एक कार्यक्षेत्र वेगळे वेगळे असते। जिला परिषद समिति के 10 समिति सभापति रहेंगे, सदस्य रहेंगे, और उस समय हम लोग इस सभा मंडप को भेंट देंगे।
चालू है। सरकार ने 14/3/2024 को जीआर निकाला था, उसकी अमल बजावनी होनी चाहिए, लेकिन 2 कैडर के हमलों ने जीआर के मुताबिक ऑर्डर निकाले वाहन चालक और प्यून लोगों के, लेकिन बाकी कैडर्स की यादें सब कुछ तैयार है, लेकिन बाकी लोगों के ऑर्डर नहीं निकले। उसी लिए हमको 19/8/2025 से धरने आंदोलन पे बैठना पड़ा। यह धरने आंदोलन जब तक हमारी मांगे पूरी नहीं होंगी उस तरह से चलता रहेगा। और सभी लोग यहाँ जितने भी 746 लोग जो है एनएचएम के पूरे कर्मचारी, टोटल महाराष्ट्र में कितने हैं? 38,000 लोग पूरे कार्यरत है महाराष्ट्र में। तो कब तक होना चाहिए? मांग क्या है आपकी डिमांड? सरकार को यही कहना है कि जो कैडर निकले हैं उनको नियमित सेवा में समावेश किया गया, उसी तरह से सभी कैडर की यादें तैयार है और समग्र पद भी खाली है, तो उनको उन्हीं जगह पे जो भी रिक्त जगह है उन पे समावेश किया जाए। 2024ला समायोजनाच्या संदर्भात एक महत्वपूर्ण निर्णय शासनाने काढलेला होता। त्या अनुषंगाने आमची एकच मागणी आहे की समायोजनाची प्रक्रिया शासनाने खूप धीम्या केलेली आहे। एनएचएम मध्ये जवळपास 69 कॅडर आहेत, त्या 69 कॅडर पैकी फक्त 2च ऑर्डर्स काढलेले आहेत। बाकी इतर लोकांच्या समायोजनाची प्रक्रिया या 1.5 वर्षामध्ये जर शासनाने अंमलबजावणी केली असती तर माझ्या एनएचएम बंधू भगिनींना इथे रस्त्यावर बसून उपोषण करण्याची किंवा बेमुदत काम बंद आंदोलन करण्याची गरज पडली नसती। आम्ही पण ग्रामीण क्षेत्रामध्ये समुदाय आरोग्य अधिकारी किंवा माझ्या एएनएम आरोग्य सेवक म्हणून काम करतात। आम्हाला पण असं वाटत आहे की ग्रामीण क्षेत्राला मिळणारी आरोग्य सेवा कुठे ना कुठेतरी बाधित झाली नाही पाहिजे, लोकांना अनवरत आरोग्य सेवा मिळाली पाहिजे। पण आमच्या मागण्या ज्या आहेत त्या फार महत्त्वाच्या आहेत, त्याच्यामुळे शासनाने यावर लवकरात लवकर अंमलबजावणी करावी आणि इतर ज्या मागण्या आहेत ईपीएफ ग्रॅच्युइटी सारख्या किंवा मेडिकल इन्शुरन्स सारख्या त्या सुद्धा आजच्या काळाच्या गरजा आहेत, त्याच्यामुळे त्याची सुद्धा पूर्तता शासनाने करावी आणि आमच्या प्रतिनिधी मंडळाला लवकरात लवकर आरोग्यमंत्री आणि अवर सचिव आणि सचिव यांच्या द्वारा यांच्या दालनामध्ये एक बैठक लावून लवकरात लवकर तोडगा काढून याच्यावर काही ना काहीतरी एक समुपदेशाने मार्ग काढावा अशी आमची मागणी आहे। तर आम्ही अपेक्षा करतो की माननीय आरोग्य सभापती तथा जिल्हा परिषद उपाध्यक्ष माननीय श्री सुरेशजी हर्षे भाऊ यांनी आता इथेच भेट दिलेली आहे, तर आम्ही त्यांना रिक्वेस्ट केलेली आहे की लवकरात लवकर याविषयी आमच्या मागण्या शासन दरबारी मांडण्यात याव्यात। सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये मी एक ऍड करू इच्छिते, जोपर्यंत आमचं समायोजन होत नाही तोपर्यंत समान काम आणि समान वेतनाच जर मिळालं तर आम्हाला तेवढा तरी थोडा फायदा होईल।